नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता पहिली ते 10वी गणितामध्ये आज आपण इयत्ता 9वी गणितामधील भाग 2 नंबरचा चॅप्टर समांतर रेषा यामधील सराव संच 2.1 सोडवणार आहोत। तर बघा, हा सराव संच सोडवत असताना आपण सर्वप्रथम मागच्या इयत्तेमध्ये काही समांतर रेषा, त्यानंतर छेदिका, काही समांतर रेषेला छेदिकेने छेदल्यामुळे होणारे कोन हे शिकलेलो आहोत। त्याची थोडीशी उजळणी इथं घेणार आहोत। जरी तुम्हाला माहिती असेल तरी देखील तुम्ही एकदा ते व्यवस्थित समजून घ्या। तर बघा, समांतर रेषा, तर ह्या इथे तुम्हाला एक प्रतल दिसत आहे आणि या प्रतलामध्ये दोन रेषा दिसत आहेत। या दोन रेषा कितीही वाढल्या, आपण ह्या बाजूला देखील कितीही वाढवल्या आणि ह्या बाजूला देखील कितीही वाढवल्या तरी ह्या एकमेकींना छेदणार आहेत का? तर नाही छेदणार। अशा दोन रेषांना काय म्हणायचं? समांतर रेषा म्हणायचं। ज्या रेषा एकाच प्रतलात असतात परंतु एकमेकींना छेदत नाहीत त्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात। त्यानंतर बघा, तुम्हाला शेजारी चित्र दाखवलेलं आहे, त्यामध्ये एक खिडकी दाखवलेली आहे। खिडकीमध्ये आपण बघतो की गज असतात। हे जे गज असतात हे पूर्ण कसे असतात? आडवे जे गज असतात ते एकमेकांना समांतर असतात आणि तिथे एक काठी, त्यांनी तिरकी काठी दाखवलेली आहे। तर या तिरक्या काठीमुळे इथे बघा कोन तयार झालेला आहे। इथे कोन तयार झाला आहे, इथे कोन तयार झाला, इथे। तर हे कोन कोणते आहेत हे देखील आपण मागच्या इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 8वी मध्येच डिटेलमध्ये शिकलो आहोत। त्यावर स्पेशल मी एक व्हिडिओ देखील बनवलेला आहे की समांतर रेषेला एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे विविध कोन, ते कोन देखील आपण इथं थोडक्यात समजून घेणार आहोत। जसे की बघा, खाली तुम्हाला दाखवलेलं आहे की दोन समांतर रेषा आहेत, L आणि M, आणि ही N ही त्यांची काय आहे? छेदिका आहे। आणि त्या छेदिकेमुळे काय झालेले आहे? तिथं विविध कोन तयार झालेले आहेत आणि ते कोन कोणते आहेत हे आपण आता थोडक्यात समजून घेऊया। तर बघा, कोन A, हा जो कोन आहे A, तर बघा इथे दिलेले देखील आहे की संगत कोनांच्या जोड्या। तर ह्यामध्ये संगत कोनांच्या जोड्या कोणत्या आहेत? DH, म्हणजे हा बघा, हा मी संगत कोन हे तुम्हाला ऑरेंज कलरने दाखवत आहे, DH। त्यानंतर काय होईल? AE, त्यानंतर हा C, खालच्या साईडचा हा G, हा B, आणि हा बीच्या ह्या खालच्या साईडचा हा कोन F। तर ह्या झाल्या संगत कोनांच्या जोड्या, ज्या की बघा, ही जोडी आणि ही जोडी। इथे मी पहिल्या संगत कोनाच्या जोडीला एकच कर्व लाईन काढलेली आहे। त्यानंतर बघा, ही एक जोडी, हिला दोन कर्व काढते आणि ही एक जोडी, बरोबर। त्यानंतर ही 3 नंबरची जोडी, हिला 3 लाईन काढते, त्यात तिचा संगत कोन येणार आहे ही, आणि हा संगत कोन, त्याला देखील 3 लाईन काढते। आणि त्यानंतर 4 नंबरची जोडी, 1 2 3 4 रेषांनी इथे दाखवलेले आहे, 1 2 3 4 रेषांनी। तर अशा पद्धतीने ह्या काय असतात? संगत कोनांच्या जोड्या असतात। ह्या तुम्हाला ह्या आत्ता काढलेल्या रेषेवरून लगेच लक्षात येणार आहेत। D ची संगत जोडी आहे H, A E, C G आणि B F, ह्या आहेत संगत कोनांच्या जोड्या। तर आंतरवितक्रम कोनांच्या जोड्या, आता बघा, दोन समांतर रेषांना जेव्हा एका छेदिकेने छेदले असते तेव्हा आंतरवितक्रम कोनांच्या जोड्याही तयार होतात आणि बाह्य उत्क्रम कोनांच्या जोड्या देखील तयार होतात। तर कोन C, हा कोन C आणि कोन E ही झाली आंतरवितक्रम कोनाची जोडी। तर बघा, वितक्रम कोनांच्या जोड्या लक्षात कशा ठेवायच्या? आतल्या साईडला असतील आणि आतल्या साईडला असताना झेड तयार होतो बघा। आता हा C कोन आणि हा E कोन, कोन C आणि कोन E, बघा हा असा झेड तयार झालेला आहे। तर ह्या आहेत वितक्रम कोनांच्या जोड्या आणि ह्या आतल्या साईडला आहेत या समांतर रेषांच्या, म्हणून ह्या आंतरवितक्रम कोनांच्या जोड्या आहेत। तर कोन C आणि कोन E आणि कोन B आणि कोन हा H, हा देखील असा उलटा काय होतो? इथं झेड तयार होतो। ही देखील काय आहे? आंतरवितक्रम कोनांची जोडी आहे, CE आणि BH। त्यानंतर बाह्य उत्क्रम कोनांच्या जोड्या कोणत्या आहेत? तर बाहेरच्या साईडला तयार होणाऱ्या जोड्या। तर D आणि हा F, हा D आणि हा F, ही जोडी एक आहे आणि A आणि G ही एक बाह्य उत्क्रम कोनांची जोडी आहे। छेदिकेच्या एका बाजूच्या आंतर कोनांच्या जोड्या, आता बघा, छेदिका ही N ही छेदिका आहे आणि C आणि H हे छेदिकेच्या एकाच बाजूला तयार झालेले आतल्या साईडचे कोन आहेत, म्हणून ह्यांना काय म्हणायचं आहे? आंतरकोनांची जोडी, C आणि H। आणि ह्या साईडला झालेले B आणि
ए ह्या देखील काय आहेत, आंतरकोनांच्या जोड्या आहेत. तर ही एक जोडी आणि ही एक जोडी आंतरकोनांची जोडी आहे. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, विविध कोन समजून घेतलेले आहेत. तर महत्त्वाचे काही गुणधर्म तुम्हाला दिलेले आहेत. दोन रेषा एकमेकींना छेदल्यावर होणारे विरुद्ध कोन समान मापाचे असतात. म्हणजे बघा, हा ए आणि सी आणि ए हे विरुद्ध कोन आहे, त्यांची माप कशी असणार आहेत, समान. त्याच पद्धतीने डी आणि बी हे देखील विरुद्ध कोन आहे, त्यांची देखील मापे समान असतात. त्यानंतर जी आणि ई हे देखील एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत, त्यांची मापे समान आहेत. त्याच पद्धतीने एच आणि एफच्या बाबतीत देखील आहे. रेषीय जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात. आता रेषीय जोडीतील कोन देखील आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत. हे सगळंच आपण मागच्या वर्षी शिकलो आहोत, परंतु आता तुम्हाला प्रॉब्लेम सेट सराव संच सोडवण्यासाठी या गोष्टी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. डायरेक्ट सराव संच तुम्ही सोडवायला जाल, तुम्हाला जर कोणांच्या जोड्या नाही आठवल्या तर तुम्हाला सराव संच व्यवस्थित सोडवता येणार नाही. त्यामुळे आपण हे डीपमध्ये घेत आहोत. तर बघा, रेषीय जोडीतील कोन कोणते आहेत, तर हा डी ए हे रेषीय जोडीतील कोन आहे. त्याच पद्धतीने हा सी बी हा देखील रेषीय जोडीतील कोन आहे. जी एच हे देखील रेषीय जोडीतील कोन आहेत. आणि ते कोन काय असतात, पूरक असतात. म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज म्हणजे डी अधिक ए बरोबर काय असतं, 180 अंश माप असतं. त्यानंतर तिसरा गुणधर्म काय असतो बघा, जेव्हा संगत कोनांची एक जोडी एकरूप असते तेव्हा संगत कोनांच्या उरलेल्या सर्व जोड्या एकरूप असतात. हे देखील लक्षात ठेवा. जेव्हा व्युत्क्रम कोनाची एक जोडी एकरूप असते तेव्हा व्युत्क्रम कोनांच्या देखील इतर सर्व जोड्या एकरूप असतात. जेव्हा छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज ही 180 अंश होते तेव्हा आंतरकोनांच्या दुसऱ्या जोडीतील कोनांची बेरीजही 180 अंश होते. आता या गुणधर्मांचा वापर करून आणि या विविध कोनांची माहिती घेऊन आपण सराव संच 2.1 लगेच सोडवणार आहोत. अतिशय सोपा आपल्याला सोडवता येणार आहे. सराव संच 2.1 प्रश्न क्रमांक 1 आकृती 2.5 म्हणजे ही आकृतीमध्ये रेषा आर पी समांतर रेषा एम एस दाखवलेली आहे व रेषा डी के ही त्यांची छेदिका आहे. कोन डी एच पी हा कोन डी एच पी किती दाखवलेला आहे, 85 अंशाचा. तर खालील कोनांची मापे काढा. एक नंबरला आहे कोन आर एच डी. तर बघा, एक नंबरचा कोन आपल्याला काढायचा आहे कोन आर एच डी. तर बघा, तुम्ही इथे या आकृतीमध्ये जर बघितलं तर हा डी एच पी किती दिलेला आहे, 85 दिलेला आहे. आणि हा आर एच डी हा त्याच्या साईडलाच आहे इथे. म्हणजे हे दोन कोन काय आहेत, रेषीय जोडीतील कोन आहेत. तर या आपल्याला रेषीय जोडीतील कोन माहिती आहे, त्यांच्या मापांची बेरीज काय असते, 180 अंश असते. म्हणून आपण इथे लिहू शकतो, म्हणून कोन डी एच पी प्लस कोन हा आर एच डी, कारण हा डी एच आर म्हटलं काय आणि आर एच डी त्याचा एकच अर्थ आहे, बरोबर 180 अंश. आणि कारण काय आहे, रेषीय जोडीतील कोन. आता आपल्याला कोन डी एच पी माहिती आहे. डी एच पी किती दिलेला आहे, 85 अंश आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो 85 अंश अधिक कोन आर एच डी बरोबर 180 अंश. आणि म्हणून कोन आर एच डी बरोबर 180 अंश मायनस हे 85 अंश करावे लागतील. कोन आर एच डी बरोबर 180 मधून जर 85 मायनस केले आपण तर किती येणार आहेत, 95 अंश. म्हणजेच आपल्याला कोन आर एच डी मिळालेला आहे 95 अंश. आता त्यानंतर बघा, 2 नंबरला काढायचा आहे कोन पी एच जी. कोन पी एच आणि हा जी. तर बघा, इथे हा कोन आर एच डी आणि त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध बाजूला कोन आहे हा पी एच जी. म्हणजे हे दोन कोन काय आहेत, विरुद्ध कोन आहेत. कोणता कोन, हा आर एच डी म्हणजे हा कोन आणि हा कोन हे विरुद्ध कोन आहेत. आणि विरुद्ध कोन कधीही एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणून 2 नंबरचा कोन आपण सहज काढू शकतो. कोन पी एच जी हा एकरूप आहे कोन एच आर एच डी सोबत, आर एच डी शी. आणि म्हणून कोन पी एच जी बरोबर काय येणार आहे, आर एच डी किती आलेला आहे, 95. आणि म्हणून पी एच जी देखील काय असणार आहे, 95 अंशाचा असणार आहे. आणि इथे कारण लिहायचं आहे विरुद्ध कोन. तर बघा, सुरुवातीला आपण आर एच डी काढला तर तो किती मिळाला आपल्याला, 95. हा किती मिळाला, 95 अंश. हा याच्या विरुद्ध आहे म्हणून हा देखील किती झाला,
95 डिग्री झाला, 95 अंश झाला. त्यानंतर 3 नंबरला आपल्याला काढायचा आहे कोन HGS. तर हा HG आणि हा S हा कोन आपल्याला काढायचा आहे. बरोबर, हा HG आणि S काढायचा आहे. तर बघा हा RHD आणि कोण हा DHP सॉरी D कुठे DHP हा DHP आणि कोण HGS हे संगत कोण आहेत. बघा आपण हा हिरव्या रंगाने दाखवूया. हा DHP, तर कोण DHP हा DHP 85 अंशाचा असेल, तर कोण HGS हा देखील 85 अंशाचाच असेल, कारण हे दोन काय आहेत, संगत कोण आहेत. आणि म्हणून कोण DHP हा काय आहे, एकरूप आहे कोण HGS सोबत, कारण आहेत हे संगत कोण. कंसामध्ये कारण लिहिलेलं आहे की ते कोण कोणत्या प्रकारचे आहेत, आणि म्हणून काय होणार आहे, DHP बरोबर कोण HGS चे माप येणार आहे. आणि म्हणून कोण HGS बरोबर DHP किती आहे, तर DHP आपल्याला दिलेला आहे 85 अंश. हा 85 आहे, म्हणून हा देखील किती आलेला आहे, आता 85 अंश आलेला आहे. त्यानंतर 4 नंबरला काढायचा आहे कोण MGK. कोण MGK बरोबर किती अंश हे आपल्याला माहिती नाही आहे. तर कोण MGK हा बघा MGK आणि हा कोण DHP हे बघा हे बाह्य व्युत्क्रम कोण आहेत. हा कोण आणि हा कोण, हा कोण आणि हा कोण काय आहेत, बाह्य व्युत्क्रम कोण आहेत. आणि म्हणून माप कोण MGK बाह्य व्युत्क्रम कोण कसे असतात, एकरूप असतात, बरोबर सारख्या मापाचे असतात. एकरूप कोण हा MGK एकरूप कोण DHP आणि इथे लिहायचं आहे बाह्य व्युत्क्रम कोण, बाह्य व्युत्क्रम कोणांची जोडी आहे ही. आणि म्हणून कोण MGK बरोबर DHP किती आहे, DHP आहे 85, म्हणून इथे देखील काय येणार आहे, 85 अंश येणार आहे. तर अशा पद्धतीने हा देखील किती आलेला आहे, 85 अंश आलेला आहे. आणि आणखी याच्यापेक्षा सोपी दुसरी पद्धत, तर हे बघा हा जर 85 अंशाचा असेल तर हा त्याचा विरुद्ध कोण आहे, हा देखील काय असणार आहे, 85 अंशाचा आहे. तर तुम्ही दोन्ही पद्धतीने काढू शकता. मी इथे बाह्य व्युत्क्रम कोणाची जोडी दाखवून 85 अंश दाखवलेला आहे हा, आणि तुम्ही 85 हा HGS 85 आहे, मग त्याचे विरुद्ध कोण देखील 85 अंशाचा असणार असे देखील दाखवू शकता. प्रश्न क्रमांक 2 आकृती 2.6 पहा. रेषा P समांतर रेषा काय आहे Q, म्हणजे ही P आणि Q समांतर रेषा आहेत आणि ही L आणि M हे त्यांच्या काय आहेत, छेदिका आहेत. काही कोणांची मापं तुम्हाला दाखवलेली आहेत आणि राहिलेले हा कोण ABCD ची मापं आपल्याला काढायची आहेत. तर अतिशय सोपं आहे. इथे एचं माप बघा, इथे दिसताक्षणी तुमच्या लक्षात येईल A आणि हा कोण रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजे यांच्या मापांची बेरीज काय असणार आहे, 180 अंश असणार आहे. त्यामुळे बघा कोण A प्लस हा 110 आपण लिहू शकतो, बरोबर काय असणार आहे 180 अंश, कारण काय आहे, रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील हे काय आहेत, कोण आहेत. आणि म्हणून कोण A बरोबर डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळत आहे 180 मायनस 110, तर कोण A बरोबर मिळणार आहे 70 अंश. ते आपण इथे लिहूनही घेऊ शकतो. कोण A बरोबर किती मिळालेला आहे आपल्याला माप, 70 अंश. तर बघा आता आपल्याला कोण A माहिती झालेला आहे. कोण A माहिती झाल्यानंतर आपण कोण B कसा काढायचा हे बघूया. तर कोण A आणि आपण जर हा कोण इथे Z मानला, हा जो कोण आहे हा इथं सपोज आपण Z आहे किंवा हा X कोण आहे असं मानूया. तर बघा हा कोण A आणि X कोण हे काय आहेत, संगत कोण आहेत, बरोबर. म्हणजे जर हा A 70 असेल तर हा X सुद्धा किती असणार आहे, 70 अंश असणार आहे, कारण हे काय आहे, समांतर रेषेला झालेले संगत कोण आहे. तर जर हा 70 अंश असेल तर हा B काय आहे, त्याचा विरुद्ध कोण आहे, म्हणून हा B देखील काय असणार आहे, 70 अंशच असणार आहे. आणि म्हणून इथे आपण लिहू शकतो, समजा कोण X बरोबर
कोन बी आणि म्हणून कोन बी बरोबर 70 अंश. आणि इथे तुम्हाला आकृतीमध्ये ते दाखवलेले देखील आहे बघा. हा ए आणि एक संगत कोण आहेत म्हणून हे 70 हा 70 होईल आणि हा एक्सचा विरुद्ध कोण बी आहे म्हणून बी देखील काय होईल 70 अंशाचा होईल. आता त्यानंतर आपल्याला काढायचा आहे कोण डी. तर कोण डी काढायचा आहे. इथे देखील सिंपल आहे. हे देखील काय रेषीय जोडीतील कोण आहेत. तर बघा कोण डी प्लस माप दिलेला आहे 115 अंश बरोबर 180 अंश. हे देखील काय आहेत रेषीय जोडीतील कोण. रेषीय जोडीतील कोण असल्या कारणाने कोण डी बरोबर काय होईल 180 अंश मायनस हे 115 आणि म्हणून कोण डी बरोबर येणार आहे उत्तर आपलं 180 मायनस 15 जर 115 केले तर 65 अंश. कोण डी आलेला आहे 65 अंश म्हणजे इथे आपण 65 अंश लिहू शकतो. आता राहिलेला आहे फक्त कोण सी काढायचा. तर कोण सी आणि कोण हा 115 जो आहे तो कोण हे किती काय आहेत संगत कोण आहेत. हे आपण समांतर रेषेवर होणारे छेदिकेमुळे होणारे हे संगत कोण हे एकरूप असतात हे बघितलेलं आहे आणि म्हणून कोण सी बरोबर आपण डायरेक्ट 115 अंश देखील लिहू शकतो. कारण कोण सी आणि कोण हा जो कोण आहे तो काय आहे एकमेकांचे संगत कोण आहेत. तर अशा पद्धतीने आपण या मध्ये कोण ए कोण बी कोण डी आणि कोण सी ची मापे सहज काढू शकतो. कोण सी किती आलेला आहे आपला 115 अंश. इथेच तुम्हाला सर्व मापे दिसत आहेत. प्रश्न क्रमांक 3 पहा. आकृती 2.7 मध्ये रेषा यल समांतर रेषा ही यल आणि रेषा यम ह्या समांतर आहेत. त्याच पद्धतीने यन आणि ही पी रेषा देखील समांतर आहेत आणि इथे एका कोणाच्या दिलेल्या मापावरून म्हणजे हा जो कोण दिलेला आहे ह्या कोणाच्या मापावरून आपल्याला कोण ए बी आणि कोण सी ची मापं काढायची आहेत. तर त्यासाठी बघा हा एकच कोण आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला यावरून कोणता कोण काढता येणार आहे. तर ही समांतर रेषा आहे ही छेदिका आहे असं जर गृहीत धरलं तर आपण या कोणावरून हा कोण काढू शकतो. कारण हे काय होतात संगत कोण होतात. म्हणजे आपण इथं सपोज हा एक्स कोण आहे असं मानूया. तर याचं अंतर किती याचं माप किती अंश येणार आहे 45 अंश येणार आहे. कारण हा कोण आणि हा कोण संगत कोण आहेत. आता आपल्याला हा कोण माहिती झाल्यामुळे आपण बाकीचे कोण सहज काढू शकतो. तर बघा हा जो कोण आपण काढलेला आहे हा आहे 45 अंशाचा कोण. त्यावरून आपण बी काढू शकतो. तर कोण बी अधिक 45 अंश. कारण हा एक्स बरोबर किती आहे एक्स बरोबर आहे 45 अंश म्हणून इथे आपण डायरेक्ट 45 अंश घेतलेले आहेत बरोबर 180 अंश. कारण रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोण. तर बघा इथे कोण बी बरोबर काय होईल 180 अंश मायनस 45 अंश. तर कोण बी बरोबर होईल 180 मायनस जर 45 केलं तर आपल्याला उत्तर येणार आहे 135. तर आपण त्याचं माप इथे 135 लिहूया. 135 कोणता कोण आलेला आहे हा बी कोण आलेला आहे. तर बघा कोण बी आणि कोण एकमेकांचे काय आहेत विरुद्ध कोण आहेत. म्हणजे हा 135 असेल तर हा देखील काय असणार आहे 135 अंशाचा आणि म्हणून कोण बी इज इक्वल टू कोण ए आणि हे काय आहेत विरुद्ध कोण आहेत. विरुद्ध कोणांची मापे समान असतात आणि म्हणून कोण ए बरोबर देखील काय होणार आहे 135 अंशच माप येणार आहे. हे देखील आपले काढले आहे. कोण बी माहिती आहे कोण ए माहिती झालेला आहे. आता आपल्याला काढायचं राहिलेलं आहे फक्त कोण सी. तर कोण सी आणि कोण ए बघा हा कोण सी आणि कोण हा ए हे काय आहेत आंतरविक्रम कोणाची जोडी आहे. तर बघा हा एक आणि हा एक विक्रम कोण आहेत. तर आपण कोण सी इज इक्वल टू कोण ए दाखवू शकतो. कारण हे काय आहेत विक्रम कोण आहेत. समांतर रेषेवर छेदिकेने छेदल्यामुळे तयार झालेले विक्रम कोण हे काय असतात एकरूप असतात. हे आपण नियमामध्ये शिकलो आहोत आणि म्हणून कोण सी हा काय असणार आहे कोण सी बरोबर कोण ए किती आहे 135 अंशाचा आहे आणि म्हणून कोण सी सुद्धा काय असणार आहे हा 135
35 अंशाचा आहे. किंवा दुसरं कारण हे दाखवू शकता, कोण बी जर 135 अंशाचा असेल तर कोण सी देखील 135 अंशाचा आहे, कारण हे दोन कोण काय आहेत, संगत कोण आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कोण दाखवून तुम्ही हा फक्त इथे एक कोण ॲड करायचा आहे, हा एक्स, आणि बाकीचे कोण तुम्ही सहज काढू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 सोडूया. प्रश्न क्रमांक 4, आकृती 2.8 मध्ये कोण PQR आणि कोण XYZ दिलेले आहेत बघा. यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत. म्हणजे बघा ही रेषा आणि हा किरण वरती जाणारा हा किरण हे दोन एकमेकांना समांतर आहेत आणि हे दोन किरण देखील एकमेकांना समांतर आहेत, कारण त्या या त्रिकोणाच्या भुजा आहेत. तर सिद्ध करा की कोण PQR बरोबर कोण XYZ. तर PQR आणि XYZ हे एकरूप आहेत हे सिद्ध करायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला माहिती ही समांतर रेषांची जोडी आहे आणि ही देखील समांतर रेषेची जोडी आहे. तर आपण या Y मधून काय करून घ्यावं लागेल, आपल्याला एक छेदिका काढून घ्यावी लागेल. तर इथे मी अशा पद्धतीने छेदिका काढून घेतलेली आहे. आता या छेदिकेमुळे इथे काय झालेलं आहे, हा छेदिका या QR ला जिथे छेदते तिथे आपण एक नाव देऊया, सपोज A नाव दिलेलं आहे. आता आपल्याला छेदिकेमुळे काही कोण मिळणार आहेत, त्यावरून आपण हे सहज सिद्ध करू शकतो की हे दोन XYZ आणि PQR हे दोन त्रिकोण काय आहेत, एकरूप आहेत. कोण एकरूप आहेत. तर बघा XYZ हा XYZ आणि कोण हा YAR हा XYZ आणि कोण YAR हे काय आहेत, एकरूप आहेत. तर कशामुळे बघा ह्या समांतर रेषेवर छेदिकेने तयार झालेले हे संगत कोण आहेत, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून मी डायरेक्ट इथे लिहू शकते की कोण XYZ हे एकरूप आहे, हा एकरूप आहे कोण YAR शी. आणि काय कारण आहे, तर हे काय आहेत, संगत कोण आहेत. आणि ह्या दोन रेषा समांतर आहेत हे आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे. ह्या भुजा समांतर आहेत आणि ही छेदिका आपण काढलेली आहे, त्यामुळे हे तयार झालेले कोण काय आहेत, एकरूप आहेत. तर हे लक्षात आलं असेल. तर याला आपण 1 नंबर देऊया. अतिशय सिंपल आहे हे दाखवणं तुम्हाला. आता बघा हा YX बरोबर, हा YX आणि QP हे दोन देखील काय आहेत, समांतर रेषा आहेत. ह्या दोन्ही या त्रिकोणांच्या काय आहेत, भुजा आहेत. आणि त्यामुळे हा AX, कारण हा Yचा आपण खाली काय केलेला आहे, वाढवलेला आहे. हा XY वाढवलेला आहे म्हणजे आपण AX घेऊ शकतो. AX समांतर रेषा PQ हे देखील आपण दाखवू शकतो. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला, PQ समांतर रेषा काय आहे, XY आहे. आणि म्हणून आपण PQ समांतर रेषा हा XA दाखवू शकतो. XA फक्त ती आपण काय केलेली आहे, वाढवून घेतलेली आहे. तर बघा लाईन QR ही जी लाईन आहे QR, ही QR जी आहे ती जर त्यांची छेदिका असेल, QR ही लाईन आहे, QR ही जर छेदिका असेल, बघा PQ समांतर XA आहे आणि QR ही आपण जर छेदिका घेतली तर कोण YAR आणि कोण PQR हे देखील काय होतात, एकरूप होतात, कारण हे देखील काय होतात, संगत कोण होतात. आणि छेदिका असणार आहे त्यांची QR. म्हणून कोण हा YAR एकरूप कोण PQR आणि हे देखील काय आहेत, संगत कोण आहेत. इथे लिहायचं आहे तुम्ही, हे देखील काय आहेत, संगत कोण आहेत. तर बघा आता आपल्याला इथे 1 नंबरला आणि 2 नंबरचे दोन इक्वेशन आपण काढलेले आहेत. तर त्यामध्ये पहिल्यामध्ये काय सांगितलेलं आहे, कोण XYZ बरोबर कोण YAR आहे आणि कोण YAR बरोबर कोण PQR आहे. आणि म्हणून कोण XYZ एकरूप कोण असणार आहे, PQR. कशावरून, तर 1 व 2 वरून. सिंपल आहे. फक्त तुम्हाला इथे समांतर रेषा तर आहेतच, फक्त इथं XA ही मी काय काढलेली आहे, छेदिका दाखवलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही PX ह्या दोन समांतर रेषा धरता तेव्हा QR ही काय दाखवायची आहे, छेदिका दाखवायची आहे. आणि त्यावरून तुम्हाला कोण XYZ बरोबर कोण YAR मिळत आहे, संगत कोणाची जोडी, आणि कोण YAR इक्वल PQR मिळत आहे, संगत कोणाची दुसरी जोडी. आणि मग जर XYZ YAR शी एकरूप असेल, YAR जर PQR शी एकरूप असेल तर XYZ आणि PQR देखील काय असणार आहेत,
एकरूप असणार आहे, त्यानुसार आपण हे एकरूप दाखवू शकतो. प्रश्न क्रमांक 5, आकृती 2.9 मध्ये रेषा AB समांतर रेषा CD आहे. हा AB आणि हा CD किरण काय आहे, समांतर आहे, रेषा समांतर आहेत. आणि PQ म्हणजे ही रेषा त्यांची काय आहे, छेदिका आहे. तर त्यावरून दाखवलेल्या कोणांची मापे काढायची आहेत. एक कोण दिलेला आहे तुम्हाला हा 105 अंशाचा. तर बघा यामध्ये सर्वप्रथम आपल्याला इथे काय दिलेलं आहे, किरण DE समांतर किरण BA, किरण DC समांतर किरण काय आहे, BA आहे, C आहे हा, DE नाही. तर DE समांतर किरण BA आहे. त्यावरून बघा किरण BA समांतर रेषा XY, सॉरी इथे छेदिका PQ लिहायची आहे. तर छेदिका काय आहे, छेदिका दिलेली आहे PQ. तर बघा इथं रेषा AB आणि रेषा CD समांतर आहेत आणि छेदिका आहे PQ. त्यावरून आपण या कोणांची मापे सहज काढणार आहोत. तर ते बघा कशा पद्धतीने काढायचे आहेत. दिलेली माहिती आपण आता समजून घेतलेली आहे आणि आता आपण समांतर रेषेच्या छेदिकेचा गुणधर्म वापरून कोण काढणार आहोत. तर बघा हा कोण ART आणि प्लस हा AART आणि कोण BRT हे काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. तर आपण इथे जर मांडला कोण BRT आणि कारण काय आहे, रेषीय जोडीतील कोण. तर बघा मी हे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे, रेषीय जोडीतील कोण तुम्हाला समजण्यासाठी. तर बघा ART आपल्याला माहिती नाही, जो जसं तसा लिहायचा आहे. ART प्लस BRT बरोबर काय असणार आहे, 180 अंश, कारण हे काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत. तर प्लस BRT माहिती आहे आपल्याला, BRT किती आहे, 105 अंश बरोबर 180, कारण काय आहे, रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि म्हणून कोण ART बरोबर काय होईल, 180 मायनस 105 आणि म्हणून कोण ART बरोबर 180 मधून 105 गेले तर खाली राहतील 75 अंश. म्हणजे हा जो कोण आहे आपल्याला ART हा किती मिळालेला आहे, 75 अंशाचा मिळालेला आहे. आता त्यानंतर बघा आपल्याला इथे दिलेलं आहे की PQ ही काय आहे, छेदिका आहे आणि AB आणि CD ह्या समांतर रेषा आहेत. जर बघा AB आणि CD जर समांतर रेषा असतील तर हा CTQ काढायचा आहे आपल्याला. कोणता काढायचा आहे आता, CTQ. हा CTQ आणि ART हे काय आहेत, संगत कोण आहेत एकमेकांचे. तर आपण जर हा ART 75 असेल तर हा CTQ म्हणजे हा देखील किती असणार आहे, 75 अंश असणार आहे. आणि कारण काय आहे, तर ते संगत कोण आहेत. तर आपण हे डायरेक्टही लिहू शकतो किंवा तुम्हाला इथेही लिहिता येईल. कोण CTQ हा एकरूप आहे कोण कशाशी, ART सोबत. हे काय आहेत, संगत कोण आहेत. समांतर रेषेला एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे काय आहेत, संगत कोण आहेत. आणि म्हणून कोण CTQ बरोबर ART किती आहे, 75 अंश, म्हणून CTQ देखील किती आलेला आहे, 75 अंश आलेला आहे. आता त्यानंतर मला 3 नंबरला जो कोण काढायचा आहे तो कोण आहे, DTQ बरोबर. तर हा DTQ बघा इथे लक्षात घ्या, हा कोण DT आणि Q आणि हा कोण CTQ हे बघा संगत रेषीय जोडीतील कोण आहेत. तर इथे तुम्ही लिहू शकता कोण DTQ प्लस कोण CTQ बरोबर 180 अंश, कारण काय आहे, संगत कोण, संगत कोण नाही, रेषीय जोडीतील कोण, रेषीय जोडीतील कोण. शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेला आहे. रे म्हणजे रेषीय, जो म्हणजे जोडीतील कोण. तर यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोण DTQ प्लस CTQ आपल्याला मिळालेला आहे. CTQ किती आहे, 75 अंशाचा आहे. तो लिहून टाकूया बरोबर 180 अंश. तर कोण DTQ बरोबर 180 अंश मायनस हे 75 अंश, तर उत्तर येणार आहे 105 अंश. तर हा कोण DTQ किती आलेला आहे, 105 अंशाचा. किंवा तुम्ही डायरेक्टही हा कोण आणि कोणता कोण BRT आणि DTQ हे संगत कोण आहेत. तर तुम्ही डायरेक्ट 105 इथे 105 आहे म्हणून हा देखील किती दाखवू शकता, 105
5 अंशाचा दाखवू शकता. तर बघा कोण DTQ मिळालेला आहे 105 अंशाचा. त्यानंतर काढायचा आहे कोण आपल्याला PRB. हा PRB अतिशय सोपा आहे. हा PRB आणि ART विरुद्ध कोण आहे. तर हा 75 असेल तर हा देखील किती असणार आहे, 75 अंशाचा असणार आहे. तर बघा आपल्याला ART म्हणजे हा ART मिळालेला आहे 75 अंश, CTQ मिळालेला आहे 75 अंश, त्यानंतर DTQ मिळालेला आहे 105 अंश आणि PRB मिळालेला आहे 75 अंश. तर अशा पद्धतीने आपण ही कोण काय केलेली आहेत, काढलेली आहे. ती तीनही कोण 75 अंशाचे आहेत. फक्त हा कोण आपल्याला 105 अंशाचा मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने तुमचा 2.1 हा सराव संच इथं संपूर्ण झालेला आहे. पुढील सराव संच बघण्यासाठी बघत राहा रत्नमाला राऊत यूट्यूब चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.